आदरणीय श्री विजय पांढरे सर हे एक असामान्य व दैवी व्यक्तिमत्व. यांच्याशी ओळख, माझी ओळख म्हणजे 2 वर्षापूर्वी. माझा ऐकू येत आहे ना? येत हा, आहे. त्यांच्याशी माझी ओळख म्हणजे 2 वर्षापूर्वी आपले ज्येष्ठ बंधू श्री व्ही धारसकर यांनी रिअल मेडिटेशन म्हणजे काय व द्रष्टादृश्य यावर व्हॉट्सअपवर मला पोस्ट फॉरवर्ड केल्या. त्यावेळी मी जय कृष्णमूर्ती यांचे फ्रीडम फ्रॉम द नोन हे पुस्तक वाचत होते. त्यामुळे त्या मराठीतून असलेल्या पोस्ट खूप खूप आवडल्या. माझी आवड बघून बंधू धारसकर यांनी माझ्याकडून निजबोध या पांढरे सरांच्या ग्रुपमध्ये ऍड होण्याकरता मदत केली. आपला निजबोध या व्हॉट्सअप ग्रुप मार्फत अनेक जिज्ञासूंना अगदी सोप्या शब्दात अध्यात्माचे मार्गदर्शन करतात. त्यामुळे बंधू धारसकर यांचे खूप खूप आभार आहे. त्यांच्यामुळे माझी या जन्मी एका देवमाणसाशी गाठ पडली. पांढरे सरांची लौकिक ओळख म्हणजे ते महाराष्ट्राचे पाटबंधारा विभागातून मुख्य अभियंता चीफ इंजिनियर म्हणून निवृत्त झाले व सध्या लाखनवाडा, खामगाव, जिल्हा बुलढाणा येथे वास्तव्य आहे. खरे तर येथे असलेल्या बऱ्याच जणांना ते आधीच परिचितही आहेत. कारण चीफ इंजिनियर असताना पांढरे सरांनी असामान्य अशी कामगिरी केली. न भीता धैर्य दाखवून सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचार उघडकीस आणला. महाराष्ट्रातील सिंचन खात्यात कशा प्रकारे भ्रष्टाचार चालू आहे हे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना वेळोवेळी पत्रे लिहून कळवण्याचं धाडस दाखविले. राजकारणी नेते, कंत्राटदार आणि अधिकारी यांचे कसे संगनमत आहे यावर प्रकाश टाकला आहे. त्यामुळे ते महाराष्ट्रात गाजलेले आहेत. नीतिमत्ता, प्रामाणिकपणा व स्वच्छ वर्तन, कर्तव्यदक्ष व निर्भय अशी एक अंतर्बाह्य स्वच्छ व्यक्ती असे श्री विजय पांढरे सर आहेत. लोकमतला मुलाखत देताना ते म्हणाले, हे सर्व निर्भयपणे कुठल्याही धमक्यांना न घाबरता तोंड देणे हे सर्व त्यांना आध्यात्मिक शक्तीमुळे शक्य झाले. ते म्हणतात, ज्याचा खऱ्या अध्यात्माशी परिचय झाला आहे त्याला भयरहित मनाची अवस्था प्राप्त होते. जय कृष्णमूर्तींनी पण अशाच भयरहित अवस्थेचा अनेक व्याख्यानातून उल्लेख केला आहे. त्यांचे फिअर म्हणजे भीती यावरील विषयावर अनेक व्याख्याने व पुस्तकात आले आहेत. आता पांढरे सरांना बद्दल बोलायचं तर अध्यात्मात ते किती खोलवर व किती उच्च स्थितीत आहे हे सांगण्याची माझ्या मतीची योग्यताच नाही. बस निजबोधवरील त्यांचे लिखाण, त्यांचे अनेक विषयांवरील व्याख्याने ऐकून मन मात्र थक्क होते व आनंदाने आधाच्यासारखे हे वाचू का ते ऐकू अशी अवस्था होते. हे खरे, पण ते घेण्याचीही पात्रता माझ्यात नाही हे मात्र मी प्रामाणिकपणे सांगते. पूर्वजन्मीचे संचित की या जन्मी त्यांची भेट झाली. संत वाङ्मयातील त्यांचे असामान्य कार्य म्हणजे कितीतरी ग्रंथ त्यांनी आजच्या मराठी भाषेत परत लिहिले आहेत. सुमारे 9,000 ओव्यांची ज्ञानेश्वरीचे मराठी भाषांतर केले. तसेच भगवद्गीता, तांडव 65, अमृतानुभव, अष्टावक्र गीता, मांडुक्य उपनिषद याचेही मराठीत भाषांतर केले. त्यांची दैवते व आदर्श म्हणजे ज्ञानेश्वर माऊली, जय कृष्णमूर्ती, बुद्ध, विमला ठकार, निसर्गदत्त महाराज, दादा गवंड यांचा सर्वांचा सखोल अभ्यास आहे. त्यांनी हा केव्हा व कसा केला असेल तेच जाणवत. या परीस त्यांनी स्वतःच्या सुमारे 200 ओव्यांचे ओवीबद्ध स्वानुभूतीपर काव्यरचना केली आहे. अनेकदा त्यांनी विपश्यना साधना केली आहे. जवळपास 17-18 वेळा केली असावी. आज अहोभाग्य की सद्गुरु सम विभूतीचे विचार आपण आहोत. त्यांचा विषय आहे ज्ञानेश्वर माऊली, जय कृष्णमूर्ती व बुद्ध यांचा तौलनिक अभ्यास. तरी मी आदरणीय पांढरे सरांना प्रणाम करते व विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शनपर उद्बोधन करावे. पांढरे सर. हा, नमस्कार. हॅलो, सगळ्यांना सप्रेम नमस्कार. आज आपण जो विषय निवडलेला आहे बुद्ध, कृष्णमूर्ती आणि माऊली यांच्या शिकवणीतील
जो एक प्रचंड सारखेपणा आहे आणि खरं म्हणजे ते अध्यात्माचं सार आहे. त्या अध्यात्माच्या सारावर चिंतन करण्यासाठी आज आपण येथे जमलेलो आहोत. हे सगळं जे काही अध्यात्म आहे, या तिन्ही लोकांनी किंवा त्यांच्यासारखे जे खरोखर आत्मज्ञानी संत होऊन गेलेत, त्यांनी आपल्यामध्ये एक प्रकारचं अज्ञान असल्याचं नमूद केलेलं आहे. कोणी त्याला अज्ञान म्हणेल, कोणी अविद्या म्हणेल, कोणी इग्नोरन्स म्हणेल. कृष्णमूर्ती त्याला डिसऑर्डर, कॉन्फ्लिक्ट, डिव्हिजन अशी अनेक नावं देत होते. आणि जोपर्यंत हे अज्ञान किंवा ही अविद्या ही लय पावत नाही, तोपर्यंत हे आपलं जे काही अस्तित्व आहे, या अस्तित्वाची प्रक्रिया आपल्याला कळत नसते. आपल्याला जे मी आहे असं वाटतं, जग आहे असं वाटतं, आणि कुणीतरी ईश्वरही असावा असंही वाटतं. तर मी, जग आणि ईश्वर हे नेमके काय आहेत आणि त्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे, हे जर आपल्याला उमजून घ्यायचं असेल तर साहजिकच आपल्याला संतांचे पाय धरावे लागतात, संतांना शरण जावं लागतं. आणि मग बुद्ध, कृष्णमूर्ती, माऊली यांच्यासारखे संत आपल्याला सर्व काही समजावून सांगतात. या तिघांनीही एकमुखाने सांगितलेलं आहे की जर अस्तित्व प्रक्रियेचा बोध व्हायचा असेल, जर आपण कोण आहोत हे आपल्याला आपल्या अंतरंगात समजायचं असेल, तर जे काही द्वैत आपल्या माइंड प्रोसेसमध्ये, आपल्या कॉन्शियसनेस प्रोसेसमध्ये उपस्थित आहे, हे द्वैत लयाला गेल्याशिवाय या अस्तित्व प्रक्रियेचा आपल्याला खुलासा होत नाही. हा जो काही कॉन्शियसनेस आहे, या कॉन्शियसनेस मध्ये आपल्याला अनुभव आणि अनुभवणारा या दोन बाबी अनुभवाला येतात. काहीतरी अनुभव येतोय आणि कोणाला तरी अनुभव येतोय. अनुभव येतो तो तर कळतोय, पण अनुभव कोणाला येतोय हे मात्र कळत नाही. आणि अनुभव हा मला येतोय असं मात्र वाटतं, आणि मी कोण आहे याचा विचार केला तर पत्ता लागत नाही. अशी ही परिस्थिती आहे. आणि म्हणून हे जे काही जितकेही संत झाले आहेत, मग आता हे बुद्ध असो, कृष्णमूर्ती असो, माऊली असो, कबीर असो, की निसर्गदत्त महाराज असो, की आपला वेदांत असो, की योग असो, जेही काही श्रेष्ठतम असं व्यक्तित्व आहे, ते व्यक्तित्व नेहमी या द्वैताविषयी बोलत असतं, या मनाविषयी बोलत असतं, या कॉन्शियसनेस विषयी बोलत असतं. हे जे काही अनुभव आणि अनुभवणारा आहे, चित्त आणि चित्तात प्रकटणारे विषय आहेत, याला कृष्णमूर्ती ऑब्झर्वर आणि ऑब्झर्व्ड म्हणतात, एक्सपिरियन्सर आणि एक्सपिरियन्स म्हणतात, किंवा कॉन्शियसनेस आणि कंटेंट ऑफ कॉन्शियसनेस म्हणतात. आणि जोपर्यंत ही जोडी अस्तित्वात आहे, तोपर्यंत जे काही परमसत्य आहे किंवा जे काही शाश्वत असं चिरंतन तत्व आहे, त्या तत्वाचा बोध काही त्या तत्वाला होत नाही. त्या शाश्वत तत्वाचा बोध
त्या शाश्वत तत्वाला व्हायचा असेल, तर हे जे काही एक ऑब्झर्वरची जोडगोळी आहे, एक्सपिरियन्सरची, किंवा माऊली त्याला द्रष्टा दृश्य म्हणते, किंवा बुद्ध महासतीपठ्ठांमध्ये या हीच ऑब्झर्व्ड प्रोसेस अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितलेली आहे. शरीराच्या स्तरावरही जितक्याही काही क्रिया होतात त्या सर्व ऑब्झर्व्ड अशा या क्रिया असतात. चित्ताच्या स्तरावरच्या क्रिया ही या अशाच द्वैताच्या स्वरूपाच्या असतात. आणि आपले जे काही 5 इंद्रिय आहेत, 5 सेन्सेस आहेत, त्याही स्तरावर हे द्वैतच असतं. आणि हे महासतीपठ्ठांमध्ये जर तुम्ही कोणी विपश्यनेचा कोर्स केला असेल तर तुम्हाला हे सगळं तिथे समजलं असेल की महासतीपठ्ठांमध्ये जसं कृष्णमूर्तींचा ऑब्झर्व्ड आहे, एक्सपिरियन्सर आहे, किंवा माऊलीचं द्रष्टादृश्य आहे, तसंच बुद्धाचं कायानुपश्यनेमध्ये कायानुपश्य विहरती, चित्तानुपश्यनेमध्ये चित्तानुपश्य विहरती. आणि जे काही सेन्सेस एक्सपिरियन्स आहेत, ज्याला वेदना असं म्हटलेलं आहे बुद्धाने, वेदना म्हणजे एक्सपिरियन्स, तर वेदनानुपश्य विहरती. आणि ही जी काही कम्प्लीट कॉन्शियसनेसची प्रोसेस आहे, ज्याला बुद्ध धम्म म्हणतात. धम्म या शब्दाचा अर्थ प्रोसेस ऑफ कॉन्शियसनेस. धम्म या शब्दाचा खरा अर्थ म्हणजे आपल्याला जर अजून जरा थोडासा स्थूल बघायचा असेल तर धारणा मीची. ज्या कॉन्शियसनेस प्रोसेसमुळे मी आहे असा भास होतो, त्या कॉन्शियसनेस प्रोसेसला धम्म असं बुद्धाने म्हटलेलं आहे. आणि मग आपल्या वेदांतामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार, किंवा त्रिपुटी, दर्शन, द्रष्टा, दृश्य, हे असे सगळे विविध प्रकारे या गोष्टी मांडल्या गेलेल्या आढळतात. आणि म्हणून आपण हे जे काही सर्व संतांनी सांगितलेलं आहे की हा जो काही चित्त आणि चित्ताचे विषय, हा जो काही द्वैताचा भाग आहे, काही तर अनुभवणारा आहे आणि अनुभव आहे, ही द्वैताची जोडी निराश कशी होईल याचं मार्गदर्शन या सर्व संतांनी केलेलं आहे. आणि ते मार्गदर्शन अत्यंत महत्वाचं असं आहे. कारण की बघा, हा जो कॉन्शियसनेस आहे, संत जेव्हा बोलतात ना आत्मज्ञानाविषयी किंवा प्रक्रियेविषयी, तेव्हा संत आपल्याला सांगतात की प्रथम तुम्हाला तुमचं मन जाणून घ्यावं लागेल, तुमची मनाची प्रक्रिया तुम्हाला जाणून घ्यावी लागेल. आणि ही मनाची प्रक्रिया समजून देत असताना मग साहजिकच ते मनाचे टप्पेही सांगतात. जसं मन, बुद्धी, चित्त, अहंकार सांगितलं जातं, दर्शन, द्रष्टा, दृश्य सांगितलं जातं, किंवा कृष्णमूर्ती अवेअरनेस, परसेप्शन, सेन्सेशन आणि डिझायर असं सांगतात. आणि बुद्धाने हीच अगदी याच भाषेमध्ये विज्ञान, संज्ञा, वेदना आणि संखार असं सांगितलेलं आहे. तर बुद्धाचं विज्ञान हे अवेअरनेस आहे, परसेप्शन, संज्ञा ही परसेप्शन आहे, व्हॅल्युएशन आहे, वेदना ही सेन्सेशन आहे, आणि संखार हा अहंकार किंवा इगो आहे. तर हे सगळं असं या सगळ्या हे ज्या 4 गोष्टी आहेत काहीतरी, या 4 गोष्टींमुळे मनाच्या ठायी, कॉन्शियसनेसच्या ठायी अनुभव आणि अनुभवणाऱ्याचा भास निर्माण होतो. आणि ही जी काही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया अगदी अशी वरवरची नाहीये. तर हा जो काही कॉन्शियसनेस आहे, हा आपल्याला वरवरच्या स्तरावरही कॉन्शियस म्हणून आढळतो. आणि हाच कॉन्शियसनेस अजून डीप 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 असाही आहे, परंतु तो आपल्याला माहिती नसतो. म्हणून आपण त्याला सबकॉन्शियस, अनकॉन्शियस, युनिव्हर्सल कॉन्शियस किंवाही त्याच्या पलीकडचं असं असे आपण नावं ठेवतो. खरं म्हणजे ही जी काही कॉन्शियसनेसची इमारत आहे, ही 5 मजली इमारत आहे. कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस, युनिव्हर्सल कॉन्शियस आणि त्याही पलीकडचं
की जे या कॉन्शियसनेसचं अधिष्ठान आहे, या कॉन्शियसनेसचं उगमस्थान आहे. अशा काहीतरी 5 बाबी आहेत आणि आपल्याला फक्त कॉन्शियस आणि काही प्रमाणात सबकॉन्शियस, जागृती आणि स्वप्न या 2च बाबी आपल्याला माहीत असतात. त्या खाली असलेली जागृती आणि स्वप्नाच्या खालची सुषुप्ती, तुर्या किंवा तुर्यातीत अवस्था किंवा अनकॉन्शियस, युनिव्हर्सल कॉन्शियस आणि त्याच्याही पलीकडचं जे कॉन्शियसनेस नॉट अवेअर ऑफ इटसेल्फ असं आहे. हे खालचे 3 मजले काही आपल्याला माहिती नाहीत. हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे अस्तित्व नेमकं कसं प्रकट झालं, ही कल्पना आपल्याला नसणे याला अज्ञान म्हटलं जातं. आणि जोपर्यंत आपल्या चित्तामध्ये द्वैत आहे, डिव्हिजन आहे, कॉन्फ्लिक्ट आहे, डिसऑर्डर आहे, तोपर्यंत आपला प्रवेश या खालच्या स्तरांमध्ये होतच नसतो. हे जे काही सुषुप्ती, तुर्यातीत किंवा अनकॉन्शियस, युनिव्हर्सल कॉन्शियस व त्याच्या पलीकडचं आहे, याच्याविषयी सगळेजण बोलतात फक्त. पण प्रत्यक्ष त्याची अपरोक्ष अनुभूती ही या संत मंडळींनीच घेतलेली आहे. कारण की इथे प्रवेश होण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं मन लागतं. ज्या मनामध्ये अहंभाव पूर्णतया विरून गेलेला आहे, त्याच मनाचा प्रवेश सुषुप्तीत, तुर्येत आणि त्याच्या पलीकडे होऊ शकतो. आपल्या मनात जरासाही मी आहे असा भाव असेल तर आपला प्रवेश सुषुप्ती, तुर्या वगैरे मध्ये होऊ शकत नाही. आणि मग आपण सगळे असं म्हणतो की सुषुप्ती म्हणजे गाढ झोप. सर्व पुस्तकांमध्ये जवळजवळ जर बघितलं तर असं आढळतं की सर्वांनी सुषुप्तीला गाढ झोप म्हटलेलं आहे. अगदी वेदांत सुद्धा सुषुप्तीला गाढ झोप म्हणतो. पण ते बरोबर नाही. जर तुम्हाला सुषुप्तीच्या पलीकडच्या अवस्था तुमच्या अंतःकरणात प्रकटायच्या असतील तर तुम्हाला सजगतेतच प्रवेश करावा लागतो. कॉन्शियस स्टेट मध्ये सजग व्हावं लागतं, सबकॉन्शियस स्टेट मध्ये सजग व्हावं लागतं. तेव्हा कुठे अनकॉन्शियस मध्ये सजगतेत प्रवेश होतो. आणि मग सुषुप्ती ही गाढ झोप नसून एक कॉन्शियसनेसचीच एक स्टेट आहे, ज्याला सीड ऑफ कॉन्शियसनेस असंही म्हटलं जातं. सीड ऑफ इंडिव्हिज्युअलिटी. आपल्याला वैयक्तिक हा जो मी आहे असा जो भास आहे ना, त्याचं ते बीज आहे सुषुप्ती. मनुष्याचा मृत्यू होतो तेव्हा हे सुषुप्ती रूपी बीज पुढच्या प्रवासाला निघतं. अज्ञानाच आहे सगळं ते, पण अज्ञानात तो प्रवास घडत असतो. आणि म्हणून आपल्याला जागवण्याचा प्रयत्न सगळे हे संत करतात की तुम्ही जागा, तुम्ही सध्या झोपलेले आहात, तुम्ही बेहोश आहात, तुम्हाला अजून मनप्रक्रिया कळलेली नाही, तुम्हाला अजून द्वैत कळलेलं नाही. आणि जोपर्यंत मनप्रक्रिया कळणार नाही, द्वैत कळणार नाही, आणि म्हणून सगळे संत सांगतात, जसं कृष्णमूर्ती फार जोर देतात की ऑब्झर्वर इज ऑब्झर्वड. ही की आहे, गुरु किल्ली आहे ही आत्मज्ञानाची. ही गुरु किल्ली ज्याला समजली त्याला सर्व काही समजल्याशिवाय राहत नाही. परंतु ऑब्झर्वर इज ऑब्झर्वड समजणं ही फार कठीण गोष्ट आहे. कारण की एका विशिष्ट प्रकारच्या मनालाच तो बोध होतो, ज्या मनातून मीची भावना निघून गेलेली आहे, खरोखर निघून गेली आहे. नुसतं आपण असं म्हणून चालणार नाही की माझ्या मनातून मी काढून टाकला.
आपण सर्वांना फसवू शकू, पण निसर्गाला फसवता येत नाही. खरोखरीच ज्याच्या मनात असं पूर्णपणे खात्री झाली की इथे मी नाही, देर इज नो इंडिव्हिज्युअलिटी, इथे वैयक्तिक असं काहीही नाही, देर इज नो सेपरेट पर्सनॅलिटी, देर इज नो सेपरेट इंडिव्हिज्युअलिटी, असा बोध जर आपल्याला झाला तर मग कृष्णमूर्ती म्हणतात, देन देर इज ऑब्झर्वेशन विदाउट ऑब्झर्वर. आणि ही जी एक अवस्था आहे, ही मनाची एक विशिष्ट अवस्था आहे, ऑब्झर्वेशन विदाउट ऑब्झर्वर. ही स्थिती हा एकदम टर्निंग पॉइंट आहे. हे ज्याला कोणाला समजलं त्याच्याबाबत ती जी काही अनकॉन्शियस अनफोल्डिंगची प्रक्रिया आहे ती आपोआप होते, काहीही करावं लागत नाही. फक्त त्या अवस्थेमध्ये प्रस्थापित झाला रे झाला की एखादा स्लाइड शो जसा फास्ट रन व्हावा तसा एक स्लाइड शो रन होतो आणि काही क्षणामध्ये तो संपूनही जातो. अशी एक अद्भुत अशी प्रक्रिया आपल्याच कॉन्शियसनेस मध्ये खरं म्हणजे ती इनबिल्ट आहे, पण आपण ती इनबिल्ट प्रक्रिया रनच होऊ देत नाही. ती प्रक्रिया रन होण्यासाठी निर्विकल्प मन लागतं, निष्काम मन लागतं, विवेक संपन्न मन लागतं, चॉईसलेस अवेअरनेस मध्ये प्रस्थापित झालेलं मन लागतं. ज्या मनातून मीची भावना निघून गेली आहे असं मन लागतं. आणि असं जर झालं तर ती प्रक्रिया आपोआप होत असते. आणि म्हणून ही प्रक्रिया कशी होईल, हे अनकॉन्शियस, हे जे कॉन्शियसनेस अनफोल्डिंग आहे, हे होण्यामध्ये काय अडचणी आहेत, हे सगळं आपल्याला ही संत लोक शिकवत असतात. आणि हे सगळं अध्यात्म आहे, हे खरं अध्यात्म आहे. आणि सर्वांनी याच गोष्टीची प्रचंड चर्चा केलेली आहे. कृष्णमूर्तींचं तर विचारायलाच नको. त्यांनी ही एकच गोष्ट कमीत कमी 50-60 प्रकारे सांगितलेली आहे, 50-60 वेगवेगळे शब्द वापरून सांगितलेली आहे. कृष्णमूर्तींचं कोणतेही 2 लेक्चर वेगळे नसतात. शब्द वेगळे वापरतात ते, परंतु त्या लेक्चरचा गाभा एकच असतो. कोणतेही 2 लेक्चर मध्ये मला फरक नाही आढळला. सगळी लेक्चर एकाच तत्वावर आधारित, एकाच पद्धतीची. पण त्यांची करुणा इतकी की ते आपल्याला या शब्दाने समजावून सांगतात, कधी त्या शब्दाने समजावून सांगतात. कोणत्या शब्दाने कोणाचा दिवा लागेल काही सांगता येत नाही. अशा या करुणेमुळे ते आपल्याशी बोलत गेले, बोलत गेले आणि बोलत गेले. आणि खरं म्हणजे कृष्णमूर्ती जर या पृथ्वी तलावर अवतरले नसते तर मला नाही वाटत अध्यात्माला काही दिशा मिळाली असते. कारण की सध्याचं अध्यात्म, सध्याची परंपरा इतकी अंधारात आहे की त्याची कल्पनाच आपण करू शकत नाही. कृष्णमूर्ती सांगतात द्रष्टाच दृश्य आहे. आणि आजचे जर सगळी परंपरा तुम्ही बघितली, कोणतेही गुरु घेतले, आता मी कोणाची नावं घेत नाही, पण कोणतेही मोठे मोठे नावं घ्या तुम्ही, हे जे पारंपरिक गुरु आहेत हे सगळेचे सगळे अगदी वेदांता सकट हे सगळे शिकवतात द्रष्टा हा दृश्यापेक्षा भिन्न आहे. आता ही अगदी उलटी शिकवण आहे बघा. तुम्हाला सुरुवातीला द्वैतामध्ये फिक्स केलं जातं आणि जे मन द्वैतामध्ये फिक्स झालं त्या मनाला कधीही बोध होऊ शकत नाही. कारण की बोध जर व्हायचा असेल
तर द्रष्टाच दृश्य आहे हा बोध होणं गरजेचं आहे. ऑब्झर्वर इज ऑब्झर्वड हे समजणं गरजेचं आहे. असं जर झालं तर द्वैत बुद्धीचं परावर्तन हे अद्वैत बुद्धीमध्ये होतं आणि अद्वैत बुद्धीच फक्त मग अंतरंगामध्ये प्रवेश करू शकते. द्वैत बुद्धीला अंतरंगामध्ये प्रवेश नाही, कदापि नाही. या ज्या काही सर्व साधना आहेत सगळे गुरु लोक शिकवतात, या सगळ्या द्वैताच्या साधना आहेत आणि म्हणून या द्वैत साधना करणाऱ्यांना कधीही आत्मज्ञान होऊ शकत नाही. द्वैत साधना सगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे प्रकार आहेत आणि त्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये अनेक भ्रम निर्माण होऊ शकतात, परंतु कॉन्शियसनेसचा निराश होऊ शकत नाही. आणि मग आजचं जे काही सगुण अध्यात्म सर्वत्र पसरलेलं आहे त्याचा कसा बोलबाला आहे आणि परिस्थिती तर अशी झाली आहे की सर्वसामान्य माणसाला आता हे सगुण भक्ती, सकाम भक्ती, हे सगुण अध्यात्म खरं वाटायला लागलं. अशी एक भयंकर गंधाट अंधाराची स्थिती इथे निर्माण झालेली, एक प्रचंड काळोख आहे अध्यात्मामध्ये. बरं, हा काळोख बुद्धाने दूर करण्याचा प्रयत्न केला, माऊलीने देखील खूप मोठा प्रयत्न केला, परंतु या माऊलीच्याच नावाने सगुण अध्यात्म आम्ही पुन्हा जोरजोरात लोकांना सांगत आहोत. माऊलीने सगुण अध्यात्म बिलकुल मान्य केलेलं नाही. माऊलीच्या जर अनेक ओव्या आपण पाहिल्या, कशाला सगळ्यांनी वाचलेली ज्ञानेश्वरी वाचलेली आहे. 9व्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक 135 ते 185 या 50 ओव्यांमध्ये माऊलीने या सकाम आणि सगुण अध्यात्मावर प्रचंड टीका केलेली आहे, अक्षरशः खेटर मारलेले आहेत. काही बाकी ठेवलं नाही. मूर्ख म्हटलंय, अज्ञानी म्हटलंय, व्याभिचारी म्हटलंय. मनुष्य आकारात देवाला पाहणारे मूर्ख असतात असं अगदी स्पष्ट विधान माऊलीने ज्ञानेश्वरीतही केलेलं आहे. इतरही अनेक अध्यायांमध्ये या सगळ्या बाबी मांडलेल्या आहेत. शेकडो ओव्या आहेत या अर्थाच्या, परंतु आम्ही काय ज्ञानेश्वरी वाचतो कोणास ठाऊक. हे जे काही सगळं माऊलीने स्पष्टपणे मांडलेलं आहे हे या सगुण आध्यात्मिक लोकांना का समजत नाही माहित नाही. ईश्वराची कल्पना, कोणीतरी एक कंट्रोलर आहे, नियंत्रक आहे, कोणीतरी करता धरता आहे, पालन करता आहे, पोषण करता आहे आणि संहार करता आहे, वगैरे वगैरे वगैरे. बुद्धाने हे डिनाय केलं, माऊलीलाही हे मान्य नाही आणि कृष्णमूर्तींनाही हे मान्य नाही, खऱ्या संतांना हे मान्य नाही. आणि तसं म्हटलं तर योग आणि वेदांत हे सुद्धा निरीश्वरवादी आहेत. त्यांनीही असा मनुष्य आकारातला ईश्वर मान्य केलेला नाही. आणि या सगळ्या याच्यामध्ये आपण माऊलीचे स्टेटमेंट बघण्यासारखे आहेत. ईश्वराविषयी काय ओवी लिहिली आहे माऊलीने. देव हा शब्द वापरून माऊली असं लिहिते, तिची एक ओवी आहे की देव ते कल्पित, शास्त्रे ती शाब्दिक, पुराणे सकळिक बाष्कळिक. बघा काय म्हटलेलं आहे, देव ही कल्पित गोष्ट आहे, शास्त्र ही शाब्दिक गोष्ट आहे आणि पुराणाला तर त्यांनी बाष्कळिक म्हटलेलं आहे. आता एवढी टीका तर मला वाटतं अंधश्रद्धा निर्मूलन वाले सुद्धा करत नाहीत. म्हणजे खऱ्या अर्थाने माऊली ही पहिली अंधश्रद्धा निर्मूलन करणारी एक महात्मा अशी एक व्यक्ती आहे की ज्यांनी आपल्याला झोपेतून जागा करण्याचा प्रयत्न केला. दुसरी एक ओवी आहे माऊलीची ईश्वराविषयी बोलतानाची. माऊली असं म्हणते, ज्ञानेश्वरीतलीच ओवी आहे दुसऱ्या अध्यायात,
मी सृजिपाळी सहारी, ऐसे बोलती जे चराचरी, ते अज्ञान गावधारी पंडितकुमार. या सृष्टीचे निर्माता मी आहे, याचं पालनपोषण मी करतो आणि याचा संहार मी करतो, असं हे जे काही इथे बोललं जातं हे सर्व अज्ञान आहे, असं माऊलीने ज्ञानेश्वरीत दुसऱ्या अध्यायात लिहिलेलं आहे. आमचे कीर्तनकार आणि प्रवचनकार ही ओवी प्रवचनाला आणि कीर्तनाला का घेत नाहीत? एकही कीर्तनकार आणि प्रवचनकार ही ओवी घेणार नाही. कारण की ही ओवी जर घेतली तर यांचा अध्यात्माचा डोलारा एका क्षणात कोसळून पडतो. भयंकर क्रांतिकारी ओव्या, शेकडो ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये अशा. आणि अभंग गाथेमध्ये जे माऊलीची जे ज्ञानदेव गाथा आहे ना, ती तर अगदी भयंकरच आहे. आणि म्हणून ज्ञानदेव गाथा आहे हे कोणी कोणाला सांगत सुद्धा नाही. कारण की ज्ञानदेव गाथेतले जर अभंग पाहिले ना तर अंगावर काटा येतो. इतक्या स्पष्ट शब्दात माऊलीने मांडलेलं आहे. या सगळ्या साधना, या सगळ्या पद्धती याच्यावर सडकून टीका केलेली आहे माऊलीने, की या प्रकारांनी ज्ञान कधीच होत नसतं. जे कृष्णमूर्ती जे सांगतात ना ते माऊलीने पण सांगितलं आहे. पण कोणीही माऊलीला म्हणतात सगळे संतांचे संत, पण माऊलीचं ऐकत काही कोणी नाही. ही अशी सगळी परिस्थिती आहे. अजून एक ओवी आहे माऊलीची. माऊली म्हणते, सर्व मज ठाईच घडले. ज्ञानेश्वरीतलीच ओवी आहे. सर्व मज ठाईच घडले, परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणीतले तो सुटला गा. म्हणजे ते जे काही परमतत्व आहे ते परमतत्व म्हणतं की जे काही इथे अस्तित्व निर्माण झालंय ते माझ्या अधिष्ठानावरच निर्माण झालंय, माझ्याशिवाय त्याला अस्तित्व नाही. पण ते परमतत्व असं म्हणतंय की ते जे काही निर्माण झालंय ती माझी निर्मिती नाही. हे जे कोणी जाणेल, हे जे ज्याला कोणाला समजेल तो सुटला गा. काय जबरदस्त ओव्या आहेत, अशा शेकडो ओव्या आहेत. परंतु ज्या खऱ्या ओव्या आहेत त्या कुणीही कीर्तनकार किंवा प्रवचनकार हे प्रवचनाला घेत नाहीत. आणि गंमत अशी आहे, हे सगळे जण एका विशिष्ट कंडिशनिंग मध्ये अडकलेले आणि ती कंडिशनिंग बळकट करण्याचं काम चालतं. आणि इतकं बळकट करण्याचं काम की अशा या ज्या ओव्यांचा अर्थ असा आहे असं सांगितलं. ईश्वर नावाचा मनुष्याच्या आकारातला कोणीही नाही. ईश्वर ही एक शक्ती आहे. तो काही मनुष्यासारखा कोणी प्राणी नाहीये. त्या अर्थाने ईश्वर अस्तित्वातच नाही मनुष्याच्या आकारासारखा, असं जर सांगितलं तर यांना फार राग येतो. खूप अंगावर चालून येतात, अक्षरशः अंगावर चालून येतात. मला फार वाईट अनुभव आहेत त्यांचे. परंतु हे माऊलीच्या ओव्या सांगूनही त्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. या ओव्या आपण काही जय कृष्णमूर्तींचं नाव सांगत नाही तेव्हा की कृष्णमूर्तीने असं सांगितलं, बुद्धाने असं सांगितलं, नाही. अरे माऊलीने, तुमच्या माऊलीने सांगितलंय असं. पण तरी सुद्धा आम्ही जागा व्हायला तयार नसतो. आणि आज काय सगळी परिस्थिती झालेली आहे तुम्ही बघतात. काय ते आश्रम आणि काय ते गुरु आणि काय ते एक एक जेलमध्ये जाऊन बसतायत. हे सगळं असं अज्ञानामुळे चाललेलं आहे. आणि म्हणून संतांचा जो उपदेश आहे की तुम्ही मन जाणून घ्या, तर आज आजच्या या लेक्चर मध्ये आपण जरा थोडासा, फार डिटेल मध्ये काही आपल्याला बघता येणार नाही, परंतु थोडक्यात काही महत्वाचे मुद्दे असे आपण बघू की जेणेकरून आपल्याला ही जी काही एक प्रक्रिया आहे आत्मज्ञानाची ती प्रक्रिया आपल्याला समजू शकेल. पहिल्यांदा आपल्याला मन म्हणजे काय आणि मनाची प्रक्रिया म्हणजे काय याचा अभ्यास करावा लागतो. याचा शोध घ्यावा लागेल. हा शोध आपल्याला घ्यावा लागतो.
आपल्याला मार्गदर्शन बाहेरून मिळेल, जरूर मिळतं, सगळ्यांनी मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे, परंतु ते मार्गदर्शन आपल्याला आपल्या अप्रोक्ष अनुभूतीवर उतरलं पाहिजे, अन्यथा ती मनाची प्रक्रियाच कळत नाही. आणि हे जर मन आपल्याला कळायचं असेल तर मग संत सांगतात द्वैत समजून घेतलं पाहिजे. या मनाच्या ठाई हे जे काही द्वैत आहे, ही द्वैत समजावून घेतलं पाहिजे. आणि हे द्वैत कोणी कसं कसं सांगितलेलं आहे हे फार बघण्यासारखं आहे. कृष्णमूर्तींचे नेहमीचे शब्द आपल्याला माहिती आहेत. ऑब्झर्वर ऑब्झर्व हे द्वैत आहे. एक्सपिरियन्स एक्सपिरियन्सर हे द्वैत आहे. कॉन्शियसनेस आणि कंटेंट ऑफ कॉन्शियसनेस हे द्वैत आहे. थिंकर आणि थॉट हे द्वैत आहे. आणि हे सगळं कॉन्शियसनेस मध्ये आहे. कॉन्शियसनेस ही एक जॉईंट सायकोफिजिकल फेनॉमेना आहे. त्याला कृष्णमूर्ती जॉईंट सायकोसोमॅटिक फेनॉमेना असंही म्हणतात, किंवा आपण त्याला जॉईंट माइंड मॅटर फेनॉमेना असंही म्हणू शकतो. संयुक्त मनोकायिक प्रक्रिया असं मराठीत म्हणता येतं. तर ही जी काही अशी संयुक्त मनोकायिक प्रक्रिया आहे ही समजावून घेणं हे महत्वाचा भाग आहे. आणि सगळ्यांनी हेच सांगितलंय. बुद्ध म्हणतात विज्ञान संज्ञा वेदना संखार हे काय आहे ते समजून घ्या. कृष्णमूर्ती म्हणतात अवेअरनेस परसेप्शन सेन्सेशन आणि डिझायर हे काय आहे ते समजावून घ्या. संत म्हणतात मनबुद्धी चित्त अहंकार समजावून घ्या. बरं, ही जी काही कॉन्शियसनेसची प्रक्रिया आहे जी सगळ्यांनी 4 टप्प्यातच सांगितलेली आहे. 4चाच उल्लेख आहे सगळीकडे. तो काही उगाच नाही आहे, कारण की कॉन्शियसनेस मधली ती महत्वाची स्टेशन्स आहेत. असं कॉन्शियसनेस म्हणजे काय, खूप इमेजेसने आणि संस्कारांनी भरलेली एक प्रचंड गठडी आहे. परंतु त्याही गठडीमध्ये अगदी ठळकपणे ज्याच्यात फरक करता येईल असे काही स्टेशन्स आहेत. आता हे जर बुद्धीच्या स्तरावरच सांगायचं झालं तर असं सांगता येईल की हा जो कॉन्शियस स्टेट आहे आपली, ही कॉन्शियस स्टेट पंचभौतिक आहे, पंचमहाभूतांनी बनलेली आहे. ही एक कॉन्शियसनेसचा हा एक आविष्कार आहे. आणि कॉन्शियसच्या खालच्या आतल्या बाजूला सबकॉन्शियस आहे. आणि सबकॉन्शियस ही 4 महाभूतांनी बनलेली अवस्था आहे. तिथे फक्त पृथ्वी नावाचं सॉलिड 3 डायमेन्शनल असं महाभूत नसतं. तिथे उरलेले 4ही महाभूत असतात पृथ्वी सोडून. ते स्वप्नावस्था आहे, त्याला ड्रीम स्टेट म्हणतो आपण, सबकॉन्शियस. आणि त्याच्याही पलीकडे जे अनकॉन्शियस आहे त्या अनकॉन्शियस मध्ये फक्त 2च महाभूत आहेत, आकाश आणि प्राणवायू. बस हे 2च, आकाश आणि वायू. ही अनकॉन्शियसची स्टेट आहे, सुषुप्ती स्टेट आहे. ही स्टेट प्रत्यक्ष अपरोक्षपणे ज्याने अनुभवली असेल तर ती एखाद्या आपल्याला फुग्यात बंद करून टाकावं, लहानशा अंधार कोठडी, अशी लहानशी एक फुग्यातली अंधार कोठडी, आणि त्या कोठडीमध्ये असा अंधार, आणि आता त्याचे अनेक काही वर्णन आहेत, पण ते वर्णन सगळे मी काही करत नाही, कारण की ऐकून गैरसमज करून घेतला जातो. अनेक लोक ऐकल्यामुळे हिप्नोटाइजही होतात. तर काहीतरी अशी एक अंधार कोठडी सारखी अवस्था आहे, लहानशा फुग्यासारखी असते. ती फ्रॅगमेंटेड आहे, कारण की इट्स अ फ्रॅगमेंटेड, इट इज अ सीड ऑफ इंडिव्हिज्युअलिटी. आणि ती एक फ्रॅगमेंटेड अशी कॉन्शियसनेसची अवस्था आहे. आणि जर तुम्हाला ऑब्झर्वर इज ऑब्झर्वड हे समजलेलं असेल खरोखर, तर तो फुगा फुटतो आणि आतलं आकाश आणि बाहेरचं आकाश एक होतं, आणि तेव्हा अनंत आकाशाची अनुभूती येते. आणि पाहावं तर मी सर्व दूर आकाशात सगळीकडे, जिकडे तिकडे, जिकडे पाहावं तिकडे मीच आहे, अनंत अनंत अंतरापर्यंत. अशी ही जी अनुभूती तुकाराम महाराजांनी त्याला तुका आकाशा एवढा असं म्हटलेलं आहे. किंवा समर्थ
गगनासारखे रूप त्या राघवाचे असं वर्णन करून जातात. किंवा आपल्या त्या ज्या काही प्रार्थना आहेत, गगन सदृशम सर्व ही साक्षीभूतम. ज्ञानेश्वरीतही माऊलीने हे सगळं गगनाचं वर्णन केलेलं आहे. खूप ठिकाणी खूप ओव्या आहेत. बुद्धाने सुद्धा त्या स्थितीचं वर्णन करत असताना त्याला वेदित अब्ब म्हटलेलं आहे. वेदित अब्ब, अब्ब म्हणजे आकाश, आकाशासारखा वाचणारा. अनेक प्रकारे वर्णन केलेलं आहे या सगळ्या संतांनी. अगदी बुद्धाचे 5-7 शब्द आहेत. मग कोणी त्याला ब्रह्म म्हणतं, कोणी तुर्या म्हणतं, कोणी महाकारण देह म्हणतं, कोणी पराप्रवाचा म्हणतं, कोणी आनंदमय आपलं विज्ञानमय कोश म्हणतं. तर हे जे काही 4 टप्प्या 4 शब्दामध्ये जी मनाची प्रक्रिया सगळ्या संतांनी सांगितलेली आहे, अहो त्यालाच आपण आपली परंपरा 4 देह म्हणते, 4 कोश म्हणते, 4 वाचा म्हणते, 4 अवस्था म्हणतात. बुद्धाच्या भाषेमध्ये ते 4 स्कंद आहेत. आणि आपल्या आधुनिक मानसशास्त्राच्या भाषेमध्ये, कॉन्शियसनेसच्या भाषेमध्ये ते 4 कॉन्शियसनेस आहेत. कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस आणि युनिव्हर्सल कॉन्शियस. तर हे सगळं असं जे आहे, या द्वैतावर या सगळ्या संतांचा भर आहे. कृष्णमूर्ती त्याच्यावर जोर देतात की पहिल्यांदा तुम्ही हे अज्ञान समजावून घ्या, हे कॉन्फ्लिक्ट समजावून घ्या, हे डिव्हिजन समजावून घ्या, हे डिसऑर्डर समजावून घ्या. सगळे संत सांगतात की हे द्वैत समजावून घ्या. आणि हे जे काही द्वैत आहे, हे द्वैत ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्याच्या सगळ्या अध्यायामध्ये वर्णन केलं गेलेलं आहे. एकही अध्याय नाही की ज्याच्यामध्ये या द्वैताचं वर्णन नाही. आणि विशेष गोष्ट अशी आहे की सर्व अध्यायांमध्ये आपल्याला असं आढळतं की माऊलीने या द्वैतासाठी वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. एकच शब्द नाही वापरला सर्वत्र. या अध्यायात एक शब्द वापरला, पुढच्या अध्यायात दुसरा शब्द वापरला, तिसऱ्या अध्यायात अक्षरशः 20-25 शब्द आहेत निरनिराळे. परंतु माऊली द्वैताविषयी बोलते आहे सर्वत्र, हे काही आपल्या लक्षात येत नाही. कारण की ते सगळे शब्द आपल्याला असं वाटतं की ते वेगळे वेगळे आहेत. 18व्या अध्यायामध्ये माऊली असं म्हटलेली आहे की मी जे काही 4 मार्ग सांगितले, ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, भक्ती मार्ग, योग मार्ग, हे 4ही मार्ग वेगवेगळे नाहीत, एकच आहेत. आणि हे 4ही मार्ग ज्याला एकच आहेत असं समजलं असेल, त्यालाच ज्ञानेश्वरी कळलेली आहे, त्यालाच गीता कळलेली आहे. आणि इथे तर आपण हा मार्ग वेगळा, तो मार्ग वेगळा, तो मार्ग वेगळा असं सर्रास बोलत असतो. माऊली 18व्या अध्यायात म्हणते, मी 18ही अध्यायामध्ये काहीही वेगळं बोललेलो नाही. 18ही अध्यायात मी एकच गोष्ट सांगितली आहे. ओव्या आहेत, अशा स्पष्ट ओव्या आहेत. माऊली म्हणते 18ही अध्यायात मी वेगळं बोललो नाही, एकच बोललो आहे. आणि मी एकच बोललो आहे हे ज्याला समजलं असेल त्यालाच गीता आणि ज्ञानेश्वरी समजलेली आहे. आणि हे आपण जर बघायला गेलो तर असं आढळतं 18ही अध्यायामध्ये माऊली निष्कामताच बोलली, चॉईसलेस अवेअरनेस, दुसरं काहीच नाहीये. द्वैताविषयी चर्चा आहे की हे द्वैत समजून घ्या, द्वैत समजून घ्या. आणि अमृतानुभवातलं 7वं प्रकरण तर इतकं सुंदर आहे की काय सांगावं. अज्ञान खंडनाचं प्रकरण आहे. अमृतानुभवाच्या एकूण 900 ओव्या आहेत. त्याच्यातल्या 295 ओव्या या एकाच प्रकरणात आहेत. 7व्या प्रकरणात अज्ञान खंडन. अज्ञान खंडनावर प्रचंड जोर दिला माऊलीने. कारण की या संतांना माहिती होतं की जोपर्यंत हे अज्ञान खंडन होणार नाही, हे द्वैत खंडन होणार नाही, तोपर्यंत काहीही समजणार नाही. चांगदेव 65 तेच आहे. फक्त 65 ओव्या आहेत. त्याच्यातलेही तुम्ही जर द्रष्टाद्रश्याच्या ओव्या काढल्या तर 25च निघतील.
की ज्या ओव्यांमध्ये द्रष्टादृश्य हा शब्द वापरलेला आहे, त्या 25 ओव्या जरी समजावून घेतल्या तरी प्रकाश पडू शकतो. किती करुणा असेल या लोकांना. आणि हे आपल्याला हे द्वैत समजावून सांगण्यासाठी किती विविध प्रकारचे शब्द वापरलेले आहेत माऊलीने. त्याचा जर आपण थोडासा आढावा घेतला तर आपण आश्चर्यचकित होतो. काय म्हणते माऊली बघा. माऊलीने नेहमीचा शब्द तो या द्वैतासाठी तो वापरलाय, तो नामरूप सुद्धा आहे. नामरूप हे द्वैत आहे. आपण जे म्हणतो ना की ही जॉईंट सायकोफिजिकल फेनॉमेना आहे. तर जॉईंट सायकोफिजिकल फेनॉमेना म्हणजे नामरूप प्रक्रिया. नाम म्हणजे मन, नाम म्हणजे कॉन्शियसनेस आणि रूप म्हणजे कंटेंट ऑफ कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस अँड कंटेंट ऑफ कॉन्शियसनेस. आणि आपल्या परंपरेने नामाचा काय वेगळाच अर्थ काढला. एका शब्दाला नाम म्हणून टाकतात आणि ते शब्द घोकत बसतात आणि म्हणतात नाम जप चालू आहे. नाम जपाचा अर्थ सुद्धा परंपरेमध्ये योग्य सांगितला गेला नाही. संतांनी सगळं योग्य सांगितलं, माऊलीने सांगितलं, सगळ्या संतांनी नामरूपाचा अर्थ सांगितला. सगळे संत सांगतात की हे अस्तित्व, हे जग नामरूपात्मक आहे. त्याचा अर्थ काही कोणाला कळत नाही आणि नाम म्हणजे एक शब्द आणि मग तो शब्द घोकणं लावायचं. आणि आज तर सगुण भक्तीमध्ये अडकलेल्या लोकांना शब्दच नाम वाटतो आणि तो शब्दच ते रटत बसतात, रटत बसतात, रटत बसतात. अशी एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. तर माऊलीचे आपण या द्वैतासंबंधीचे जे काही शब्द निरनिराळ्या अध्यायात जे वापरले त्याचा थोडक्यात धावता आढावा घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सर्व अध्यायांमध्ये ही चर्चा आहे. एका ठिकाणी ते नामरूप म्हणतात, दुसऱ्या ठिकाणी द्रष्टादृश्य म्हणतात, तिसऱ्या ठिकाणी ज्ञाता ज्ञेय असं म्हणतात, 7व्या अध्यायामध्ये ते ज्ञान आणि विज्ञान असं म्हणतात, 15व्या अध्यायात माऊली अक्षर आणि क्षर असा शब्द वापरते, 13व्या अध्यायामध्ये माऊली क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र असा शब्द वापरते, सुरुवातीच्या कर्मसंबंधी अध्यायांमध्ये कर्ता आणि कर्म असा शब्द वापरते. माऊलीने वापरलेले शब्द आहेत अव्यक्त आणि व्यक्त, परा आणि अपरा, पुरुष आणि प्रकृती, गुणातीत आणि गुण, अद्वैत आणि द्वैत, ब्रह्म आणि जीव, सत आणि असत, स्वधर्म आणि परधर्म, पारलौकिक आणि लौकिक, नामरूपातीत आणि नामरूप रहित, भावातीत आणि भाव, निर्गुण आणि सगुण, कालातीत आणि कालबद्ध, असे अनेक शब्द सांगता येतात. सगळ्या अध्यायांमध्ये हे आहे आणि हे द्वैत समजावून घ्या असंच माऊलीचं सांगणं आहे. ही उपाधी काय आहे याच्यावरच भर आहे. 15व्या अध्यायामध्ये अर्जुनाने प्रश्न केला होता की हे भगवंता त्या निरुपाधिक तत्वाचं वर्णन कर. प्रश्न विचारला होता निरुपाधिक तत्वाचा आणि माऊलीने काय उत्तर दिलंय ते बघा. माऊलीने उत्तर दिलं की हे अर्जुना पहिल्यांदा उपाधी समजावून घे. ही उपाधी समजावून घेऊन उपाधीचा निराश झाला की निरुपाधिक तर आहेच, ते जातं कुठे, पण ते झाकलं गेलेलं आहे उपाधीमुळे. आणि उपाधीचं वर्णन करत असताना माऊलीने सगळं मनाचं वर्णन केलेलं आहे की ही मन हीच उपाधी आहे आणि मन हीच अडचण आहे, मन हाच पडदा आहे आणि ही अडचण दूर झाल्याशिवाय ज्ञान होणं शक्य नाही. तर असं या सगळ्या संतांची प्रचंड करुणा आहे. आता हीच गोष्ट बुद्धाने कशी सांगितली आहे तेही बघायला पाहिजे. हे द्वैत मगाशी मी तुम्हाला सांगितलं की महासतिपट्टांमध्ये जे कायानुपश्यना, वेदनानुपश्यना, चित्तानुपश्यना आणि दब्बानुपश्यना हे असे 4 प्रमुख अनुपश्यना सांगितल्या आहेत. आणि याचं वर्णन करत असताना शरीराठाईच्या सर्व हालचाली
कोणतीही हालचाल असो, मग ते उठणं, बसणं, चालणं, वाकणं, खाणं, पिणं, फिरणं, पळणं, झोपणं, काहीही असो शरीराठायची हालचाल, ही शरीराठायची हालचाल ही द्वैतात्मकच असते, नामरूपात्मकच असते. ही ऑब्झर्व्ड फेनॉमेना असते. आणि मग त्याला बुद्ध म्हणतात, काये काया अनुपश्य विहरती. म्हणजे काहीच्या ठिकाणी ही जी काही ऑब्झर्व्ड फेनॉमेना चालू आहे, कारण की काया आणि कायेला जाणणारा असं हे नामरूप आहे, आणि या नामरूपाच्या ठायी सगळ्या प्रक्रिया घडत असतात. अशीच प्रक्रिया या सगळ्या पाचही सेन्सेसच्या ठायी घडतात, पाचही इंद्रियांच्या ठायी. आणि त्याला बुद्ध मग वेदनानुपश्य विरती. शरीराच्या स्तरावर या कशा ही ऑब्झर्व्ड फेनॉमेना कशी कार्यरत असते, इंद्रियांच्या स्तरावर ही ऑब्झर्व्ड फेनॉमेना कशी कार्यरत असते. चित्ते चित्तानुपश्य विरती. चित्ताच्या ठिकाणी ही ऑब्झर्व्ड फेनॉमेना कशी कार्यरत असते. धम्मे धम्मानुपश्य विरती. ही जी काही धम्म म्हणजे पूर्ण कॉन्शियसनेस प्रोसेस, आणि या कॉन्शियसनेस प्रोसेसच्या ठाईच तो जो काही त्या प्रोसेसला जाणणारा असतो, ही जी काही ऑब्झर्व्ड फेनॉमेना आहे ती प्रत्येक क्षण त्याच्याकडे सजग व्हायचं, चॉईसलेस अवेअरनेस, ज्याला कृष्णमूर्ती म्हणतात. कृष्णमूर्ती म्हणतात चॉईसलेस अवेअरनेस ऑफ द थॉट, फिलिंग्स अँड ऍक्शन्स. अहो हीच महासतीपठ्ठान आहे. थॉट म्हणजे चित्तानुपश्यना, फिलिंग म्हणजे वेदनानुपश्यना, दुसरं काहीच नाही आहे. आणि हे सगळे संत असंच सांगतात. बुद्धाने तेच सांगितलं, माऊलीने तेच सांगितलं. सगळ्यांनी तो सगुण ईश्वर नाकारला. 7व्या अध्यायामध्ये एक ओवी येते, त्या ओवीमध्ये माऊलीने आत्मा देखील नाकारलेला आहे. बुद्धानेच आत्मा नाकारलाय अशातला भाग नाही. 7व्या अध्यायात मला वाटतं 10वी ओवी आहे. त्या ओवीतल्या थोडस चरण मला आठवत आहे. ते चरण आहे, तरी शास्त्रमत ऐसे की आत्माच अज्ञान असे. हा आत्मा मानणं हेच अज्ञान आहे. बरं, हे सगळं सनातन हिंदू संस्कृतीत लिहिलेलं नाही असं नाही आहे, उपनिषदात आहे, वेदात आहे. परंतु त्या वेदामध्ये सगळंच आहे, काय नाही त्याच्यात. चांगलं पण आहे, वाईट पण आहे, सगळंच आहे. तर त्याच्यातलं आपण चुकीचं आहे ते मात्र घेतलं, आणि जे योग्य आहे ते मात्र टाकून दिलं. उपनिषद कोणीही सांगत नाही, उपनिषदांचा कोणी अभ्यास करत नाही, उपनिषद सांगितले जात नाहीत, उपनिषदांवर कोणीही प्रवचन करत नाहीत. आणि खरी गोष्ट आहे म्हणा, काय प्रवचन करतील, जी गोष्ट समजतच नाही ते काय सांगतील कोण. अमृतानुभव का नाही सांगत हे कीर्तनकार, प्रवचनकार, यांना काही समजतच नाही त्याच्यामध्ये. या सगुण आध्यात्मिक लोकांनी जर अमृतानुभव वाचला तर ते म्हणतील हे अध्यात्मच नाही, याच्यात देव नाही, काहीच नाही, पूजा नाही, प्रार्थना नाही, स्तुती नाही, नामजप नाही, काही नाही. इतकं स्पष्ट सांगितलं गेलेलं आहे. आणि हे सगळं असं सगळ्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. आता गंमत अशी आहे की हे द्वैत समजून घेणं वगैरे आपण बघितलं सगळं, पण अजून सोपं केलं संतांनी. सगळ्या संतांनी सोपं केलं. आणि संत सोपं काय केलं त्यांनी, ते म्हणतात हे सोडून द्या, ही मन प्रक्रिया ही मोठी, हे नाही समजत, द्वैत तेही नाही समजत, ठीक आहे. आणि मग करुणा या संत लोकांना येते, आणि ते फक्त एकच शब्द सांगतात की हा शब्द समजावून घ्या. हा शब्द जर तुम्हाला खरोखर समजला तुमच्या अंतःकरणामध्ये, तर बोध प्रकटल्याशिवाय राहत नाही. आणि मग त्या करुणेपुटी कृष्णमूर्ती बोलून जातात की प्लीज अंडरस्टँड व्हॉट इज एक्सपिरियन्स. बस, दुसरा शब्द नाही.
फक्त एक्सपिरियन्स काय आहे याच्यावर शोध घ्या. आणि हा शोध स्वतःच घ्यायचा असतो, संतांच्या मार्गदर्शनात घ्यायचा असतो, पण हा आपल्यालाच घ्यावा लागतो. अनुभव निर्माण कसा होतो? या अनुभवाच्या ठायी जे दोन भाग आहे, अनुभव आणि अनुभवणारा, हे नेमके काय आहेत? हे कळतं म्हणजे काय? कोणाला कळतं? आपल्याला असं वाटतं की मला समजतं, मला जाणवतं, मला उमजतं, मला कळतं. अरे पण कोणाला कळतं? कशामुळे कळतं? कळण्याची प्रक्रिया काय आहे? हा सगळा बोध झाल्याशिवाय हे काहीही समजत नाही. आणि म्हणून बुद्धाने त्याला वेदना म्हटलेलं आहे की, आणि वेदनेवरच जोर दिलाय. जो काही प्रतिक्षणी अनुभव येतोय त्याच्याविषयी सजग राहा. शरीराच्या स्तरावर येणारा अनुभव त्याच्याविषयी सजग राहा. इंद्रियांच्या स्तरावर येणारे अनुभव त्याच्याविषयी सजग राहा. चित्ताच्या स्तरावर येणारे अनुभव त्याच्याविषयी सजग राहा. कॉन्शियसनेस प्रोसेस मध्ये येणारे अनुभव त्यांच्याविषयी सजग राहा. सजग आणि तटस्थ, नुसतं सजग नाही, समजपूर्वक सजग तटस्थ. समजे सजग तटस्थतेला काहीही अर्थ नाही. समजे सहसजग आणि तटस्थ पाहिजे. समजेतून तटस्थता आणि सजगता निर्माण झाली पाहिजे. नाही तर ते नुसतं कॉन्सन्ट्रेशन होतं. मग समज न येता ध्यान करणारे लोक 99% आहेत, पण ते कॉन्सन्ट्रेशन असतं. मन प्रक्रियेची समज न येता, द्वैत प्रक्रियेची समज न येता जे ध्यान करतात ते ध्यानच नव्हे, ते कॉन्सन्ट्रेशन आहे, ते एकाग्रता आहे. ते फार फार तर सिद्धीपर्यंत जाईल आणि त्या जीवाचं अपरिमित नुकसान होईल. आपल्या संतांनी तर सांगितलंय, तुकाराम महाराज तर स्पष्ट सांगतात की सिद्धी म्हणजे नरकाचा द्वार. सिद्धी ही काही फार चांगली गोष्ट नाही. आणि समज न येता ध्यान करणारे लोक तिथपर्यंत जातात. गेलेत अनेक लोक. सिद्ध्या असतात, सिद्ध्या नसतात असं अजिबात नाही, पण समज आली पाहिजे. आणि म्हणून कृष्णमूर्ती म्हणतात, पहिल्यांदा ऑब्झर्व, ही मन प्रक्रिया समजून घ्या, द्वैत समजून घ्या, ऑब्झर्वर इज ऑब्झर्व समजून घ्या, आणि मग तिथे ऑब्झर्वेशन विदाउट ऑब्झर्वर प्रकटेल. अँड दॅट इज द डिसाइडिंग पॉइंट. अशी मनाची एक विशिष्ट अवस्था आवश्यक आहे, ज्याला बुद्ध आतापि संपजानो सतिमान म्हणतात. अखंड संपजानो म्हणजे संप्रज्ञानपूर्वक, समजपूर्वक सतिमान, ज्याला चॉईसलेस अवेअरनेस म्हणतात कृष्णमूर्ती. त्याच्यासाठी बुद्धाचा शब्द आहे सम्मा सती. या सम्मा सती अवस्थेमध्ये प्रस्थापित होणं, याला म्हणतात महासतीपठ्ठान, याला म्हणतात रिअल मेडिटेशन. कृष्णमूर्ती जर नसते तर महासतीपठ्ठान कोणालाही समजू शकत नाही. कृष्णमूर्ती वाचण्यात आल्यावर महासतीपठ्ठांचा अर्थ समजतो. आणि महासतीपठ्ठांचे किती विचित्र अर्थ काढणं चालू आहे जगामध्ये, तुम्हाला माहिती नाही. मी खूप शोध घेतला. ही जी काही विपश्यनेची एक पद्धत आहे, अशा कमीत कमी 40 पद्धती आहेत विपश्यनेच्या नावाखाली. आणि क्वचितच एखाद्या दुसऱ्या माणसांनी ऑब्झर्वर इज ऑब्झर्व सांगितलेलं आहे, नाही असं नाही. म्हणजे जो काही एक क्रक्स आहे मेडिटेशनचा, जी गुरुकिल्ली आहे, तीच विसरून गेले लोक. नुसत्या बॉडी सेन्सेशन्स पाहणे ही कॉन्सन्ट्रेशन कडे घेऊन जाणारी पद्धत आहे. एकच आलंबन, बॉडी सेन्सेशन हेच आलंबन. नुसत्या बॉडी सेन्सेशननी पुन्हा येते माणसाला शांती येते, बरंच काही थोडासा माणसात बदल घडतो, वाईट नाही येते. इतर सर्व साधनांपेक्षा बॉडी सेन्सेशन पाहणं हे 1000 पटीने चांगलं आहे.
हे जे काही नुसते शब्द रटत बसणे किंवा काहीतरी पूजा पाठ करणे, याच्यापेक्षा बॉडी सेन्सेशन समतेमध्ये पाहणे याच्यासारखी साधना नाही. मग ज्याला ऑब्झर्वर इज ऑब्झर्व समजत नाही त्याने जरूर बॉडी सेन्सेशन वर काम करावं, आणि ते खरोखरच वेगळे अनुभव तिथे येऊ शकतात. आणि हे सगळं काही जे आहे, मला असं वाटतं वेळ होत आलेला आहे. तर याच्या पुढचा जो काही भाग आहे थोडासा, की हे जर ठीक आहे की आपल्याला सगळ्या संतांनी सांगितलंय की तुम्ही मनाला समजून घ्या, मन प्रक्रिया समजून घ्या, द्वैत समजून घ्या, ती आर्ट ऑफ ऑब्झर्वेशन समजून घ्या, चॉईसलेस अवेअरनेस समजून घ्या. गीतेमध्ये या आर्ट ऑफ ऑब्झर्वेशनला दिव्य दृष्टी असं म्हटलं गेलेलं आहे. ही दिव्य दृष्टी प्राप्त झाल्याशिवाय ते परमतत्व काय आहे त्याचा बोध त्या परमतत्वाला होत नाही. अशी ही एक मनाची विशिष्ट अवस्था आहे, ज्याला माऊली अवधान असं म्हणते. माऊली म्हणते ज्या अवधानाचे कारणे ज्ञानाचे अंतरी, ज्ञानाचे प्रकटने, ते ज्ञान का कधी श्रवणाने प्राप्त होई. 9व्या अध्यायात पहिलीच ओवी आहे, एकले अवधान दिजे मग सर्व सुखाची प्राप्त होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. काय काय सांगायला पाहिजे माऊलीने अजून. माऊली दुसऱ्या अध्यायात म्हणते एक अंतरी निश्चळ जे निहाळता केवळ आणि विसरले सकळ संसार जात. बघा काय जे कृष्णमूर्ती सांगतात तीच भाषा. एक अंतरी निश्चळ जे निहाळता केवळ आणि विसरले सकळ संसार जात. ही ऑब्झर्वेशनची कलाच विसरले, आणि ती ऑब्झर्वेशनची कला मग हे संत लोक किती तळमळ कृष्णमूर्तींची. पहिल्यांदा ते म्हणतात हे आर्ट ऑफ ऑब्झर्वेशन शिका, आर्ट ऑफ लिसनिंग शिका. आणि मग माऊली म्हणते एक अंतरी निश्चळ जे निहाळता केवळ विसरले सकळ संसार जात. कृष्णमूर्ती म्हणतात कॉन्शियसनेसचा अभ्यास करा, कॉन्शियसनेसचा शोध घ्या, द्वैत काय समजावून घ्या, मन प्रक्रिया समजावून घ्या, ऑब्झर्वर ऑब्झर्व समजावून घ्या. आणि माऊली काय म्हणते, माऊली म्हणते ना तरी जाणीवेच्या आयनी, दुसऱ्या अध्यायातली ओवी आहे, ना तरी जाणीवेच्या आयनी करतात अधिकडसनी मग नवनीत निर्वाणी दिसू लागे. काय वेगळं सांगितलं. ना तरी जाणीवेच्या आयनी करतात अधिकडसनी, दधी म्हणजे दही, दही घुसळावं, जसं दही घुसळावं आणि त्यातून लोणी बाहेर यावं, तसं जाणीवेच्या ठिकाणी जर आपण शोध घेतला तर ते शाश्वत चिरंतन तत्व प्रकटल्याशिवाय राहत नाही. ना तरी जाणीवेच्या आयनी करतात अधिकडसनी मग नवनीत निर्वाणी दिसू लागे. अशा या सगळ्या खरं म्हणजे माऊलीच्या या अर्थाच्या खूप ओव्या आहेत. हे जे काही ऑब्झर्वर ऑब्झर्ड आहे ना, याच्याही पॅरलल खूप ओव्या आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. परंतु त्या ओव्यांचा अर्थ कोणालाही समजत नाही, आणि कृष्णमूर्ती नसते तर तो कोणालाही समजला नसता. कृष्णमूर्ती समजायला लागल्यावर ज्ञानेश्वरी समजते. कृष्णमूर्ती समजायला लागल्यावर अमृतानुभव समजतो. कृष्णमूर्ती समजायला लागल्यावर बुद्धाची भाषा समजते, माऊलीचा चांगदेव 65 समजते, मग उपनिषदही समजतात. कृष्णमूर्ती नसते आणि हे दुसरे नुसते जर आपण जन्मभरही वाचत बसलो असतो तर काहीही बोध होणे शक्य नाही. क्वचित कोणाला तरी होईल तर होईल, समजा काही 100 करोड मध्ये एखादा. परंतु कृष्णमूर्तींनी ते एवढं स्पष्ट केलंय की ज्याला खरोखरच तहान आहे, काही आंतरिक तळमळ आहे, ज्याला काही खरोखरच शोध आहे, त्याला शोध लागल्याशिवाय राहणार नाही. अशी ही एक प्रचंड कृपा आपल्यावर या संत लोकांनी केलेली आहे. आणि म्हणून ते त्या ऑब्झर्वेशन विदाऊट ऑब्झर्वरची भाषा करतात.
ज्याला माऊली अवधान म्हणतं, बुद्ध सम्मासती म्हणतात, कृष्णमूर्ती ऑब्झर्वेशन विदाउट ऑब्झर्वर म्हणतात, चॉईसलेस अवेअरनेस म्हणतात, अटेन्शन म्हणतात, माऊली त्याला पाहणाऱ्या शिवाय पाहणे म्हणते, कर्मसाम्य दशा म्हणते किंवा मनसमत्व म्हणते. बुद्ध त्याला आतापी संपजानो सतीमान म्हणतात, माऊली त्याला अद्वैत बुद्धी म्हणते. बुद्धीचे वैभव नाही अन्य दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. या शाश्वत तरंग तत्वाची भेट ही बुद्धी घालून देऊ शकते, पण ती कोणती बुद्धी? मग अद्वैत बुद्धी. अशी ती अद्वैत बुद्धी, ज्याला कृष्णमूर्ती नॉन ड्युअल माइंड म्हणतात, होलिस्टिक ऑब्झर्वेशन म्हणतात, ऑब्झर्वेशन विथ फ्री माइंड म्हणतात, ऑब्झर्वेशन विथ फ्रेश माइंड म्हणतात, ऑब्झर्वेशन विथ इंटेलिजन्स म्हणतात, ऑब्झर्वेशन विथ स्टिल माइंड म्हणतात, किंवा मग ते टोटल अटेन्शन म्हणतात, किंवा नॉन ड्युअल ऑब्झर्वेशन असं म्हणतात. कृष्णमूर्तींचे तर इतके शब्द आहेत की काय सांगावं. ऑब्झर्वेशन विदाउट सेंटर, ऑब्झर्वेशन विदाउट ऑब्झर्वर, सीइंग विदाउट बॉन्डेज, सीइंग विदाउट सेंटर, ऑब्झर्विंग विदाउट कंपॅरिझन, ऑब्झर्विंग विदाउट कन्फ्युजन, ऑब्झर्विंग विदाउट ऍडिक्शन, ऑब्झर्विंग विदाउट कंडिशनिंग, ऑब्झर्विंग विदाउट हॅबिट, ऑब्झर्विंग विदाउट कॉन्फ्लिक्ट, ऑब्झर्विंग विदाउट प्रिझन, ऑब्झर्विंग विदाउट कन्फर्मिटी, observing without hypnosis, observing without contradiction, observing without craving, observing without tendency, observing without will, observing without thinker, observing without desire, observing without concepts, observing without disorder, observing without illusion, observing without distraction, observing without images, observing without division, observing without words, observing without dogma, observing without naming, observing without past, observing without occupied mind, observing without effort, observing without opposites, observing without self, observing without thought, observing without self-deception, observing without time, observing without identification, observing without escape, observing without ignorance, observing without experiencer, observing without attachment, observing without opinion, observing without fragmentation, observing without purpose, observing without idea. आता हे किती सांगावं. हे ऑब्झर्वर ऑब्झर्वड आणि ही सगळ्या संतांनी सांगितलंय. 16व्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक 50 आणि 51 आहे ज्ञानेश्वरीमध्ये. अगदी हे ऑब्झर्वर सांगितलेलं आहे, दुसरं काहीच नाही. त्या ओव्या अशा आहेत. आता हे 50वी जी ओवी आहे ती माझ्या भावार्थ ज्ञानेश्वरी मधली आहे, की ज्याच्यामध्ये हा द्रष्टादृश्याचा खेळ सांगितला आहे. आणि ही ओवी आहे, द्रष्टादृश्याची अभिन्नता अर्जुना अंतरी उमजता, द्रष्टादृश्य भासमानता लयासी जाते. बघा, अगदी कृष्णमूर्तींची भाषा आहे. द्रष्टादृश्याची अभिन्नता अर्जुना अंतरी उमजता, द्रष्टादृश्य भासमानता लयासी जाते. आणि पुढची ओवी ती ओरिजिनल प्राकृत मधली ओवी तुम्हाला सांगतो की किती जबरदस्त आहे. बघा, ओवी अशी आहे, 50वी ओवी आता आपण पहिली 51वी ओवी आहे. एवढा लाठेपणाचा उपावो आणू नाहीच म्हणे देवो, सम्यक ज्ञानाचा रावो उपायान माझी. अजून काय सांगावं माऊलीने. हे द्रष्टादृश्य, हे द्वैत, हे ऑब्झर्वर ऑब्झर्ड, हेच समजून घ्या. एवढा लाठेपणाचा उपावो आणू नाहीच म्हणे देवो, सम्यक ज्ञानाचा रावो उपाया माझी. संतांनी काहीच शिल्लक ठेवलेलं नाहीये, सगळं सांगितलेलं आहे. पण आपली झोळी फाटकी आहे. आपली झोळी जर फाटकी नसली तर हा सगळा बोध होणं काही कठीण नाहीये. आणि पुढचा जो टप्पा आहे, मग हा जर बोध झाला आपल्याला ऑब्झर्वर इज ऑब्झर्वचा, चॉईसलेस अवेअरनेसचा, रिअल मेडिटेशनचा, तर मग एक घटना घडते. आणि सगळ्या संतांनी ती घटना सांगितलेली आहे. ती घटना आहे निगेशन ऑफ कॉन्शियसनेस, मनोनिराश, मनोलय, सगळ्या अनुभवांचा अंत, एंडिंग ऑफ एक्सपिरियन्स, कम्प्लीट डिझोल्युशन ऑफ कॉन्शियसनेस.
वेदांत म्हटलंय त्याला. वेदांतात वेद म्हणजे अनुभव, वेद म्हणजे जाणीव, अनुभवाचा अंत, जाणीवेचा अंत, ज्याला कृष्णमूर्ती कम्प्लीट डिझोल्युशन ऑफ कॉन्शियसनेस म्हणतात, कम्प्लीट एंडिंग ऑफ एक्सपिरियन्स म्हणतात. तो आहे वेदांत. आणि हा असा सगळ्या संतांनी सांगितलंय की मग त्या 4 अवस्था असतात, 4 वाचा असतात, 4 कोश असतात, 4 स्कंद असतात, 4 कॉन्शियसनेस असतात, 4 देह असतात. त्या ज्या काही 4 गोष्टी आहेत त्या चारींचाही पूर्ण निराश होणे, कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस आणि युनिव्हर्सल कॉन्शियस, या सगळ्यांचा लय होणे, तेव्हा ती इटर्निटी प्रकटणे. मग त्याला कोणी टाइमलेस स्टेट म्हणेल, कोणी उन्मनी दशा म्हणेल. बुद्धांनी या 4ही अवस्था विघटनाला स्कंद विघटन असं म्हटलेलं आहे. त्याचं वर्णन करताना बुद्ध नैव संज्ञा नैव विज्ञान असं म्हणतात. संज्ञा म्हणजे कंटेंट ऑफ कॉन्शियसनेस आणि विज्ञान म्हणजे कॉन्शियसनेस. संज्ञा वेदईत निरोधा म्हणतात. योगाने त्याला योग चित्तवृत्ती निरोधा म्हटलेलं आहे. या 4 अवस्था निराश, 4 वाचा निराश, 4 कोश निराश, 4 देह निराश, 4 स्कंद निराश, 4 कॉन्शियसनेस निराश, तेच आहे. आणि तुकाराम महाराज सहज बोलून जातात, मन मुरे तेथे विठ्ठल उरे. काय वेगळं बोलायला पाहिजे? हरिपाठामध्ये माऊली म्हणते ठाईच मुराला अनुभव. काय वेगळं आहे एंडिंग ऑफ एक्सपिरियन्स शिवाय? कापुराची वातीन उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. ज्ञानेश्वरीत अशा अनेक अनेक उभ्या आहेत, अमृतानुभवामध्ये अनेक उभ्या आहेत. हे सगळं या संत लोकांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. आपण जर त्याचा नीट डोळसपणे विचार केला तर हे सगळं आपल्याला समजू शकतं, उमजू शकतं. फक्त गरज आहे अत्यंत तळमळीची. अत्यंत तळमळ असेल, कळकळ असेल तर हे बोध होऊ शकतात. कारण की ही सगळी डेथ प्रोसेस आहे. आपल्या मरणातून आपल्याला जावं लागतं. मरणाची प्रत्यक्ष अनुभूती येते. ते जे सीड ऑफ कॉन्शियसनेस आहे, जो जीवभाव आहे, त्याचा निराश होत असताना प्रत्यक्ष मृत्यू घडतो. आणि मग तिथे तुकाराम महाराज म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा, किंवा मरण माझे मरोणी गेले. कृष्णमूर्ती त्या स्टेटचं वर्णन करत असताना एक्स्ट्रीम फिअर म्हणून करतात. टोकाची भीती. टोकाची भीती म्हणजे किती भीती? आपल्याला जर 100व्या मजल्यावर घेऊन गेलं आणि 100व्या मजल्यावरून गच्चीवरून खाली फेकून दिलं, तर खाली येत असताना, हवेत असताना ही जे भय प्रकटेल, तेवढं भय की आता जगणे शक्य नाही, कोणीही वाचवू शकत नाही आता. आणि त्या तेवढ्या भयामध्ये जर तुम्हाला ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड समजलं असेल तर तुम्ही तिथे शांत राहता. आणि म्हणून कृष्णमूर्ती सांगतात, कितीही भय प्रकटो, कोणताही अनुभव येवो, घाबरू नका. 6व्या अध्यायात माऊली म्हणते, प्रचंड अनुभव येतील परी भ्यावेच ना. हा माऊलीचा शब्द आहे तिथे. कृष्णमूर्ती सांगता, येऊ द्या, कोणताही अनुभव येऊ द्या, डोंट मूव्ह, बी देअर, बी विथ इट. आणि खरोखरीच मग अशा या अनुभवाच्या ठिकाणी हे संतांचे शब्द आपल्याला तिथे स्थिर करतात. ते संतांचे शब्द आपल्याला ऐकू येतात, बी देअर, डोंट मूव्ह. आणि खरोखरच जर मग आपण ऑब्झर्वर इज ऑब्झर्व समजला असेल तर त्याही स्थितीमध्ये न डगमगता शांत राहतो. आणि मग जे काही व्हायचं ते होऊन जातं. आणि हा सगळा बोध प्रकटतो की ज्याच्यामध्ये मग ती जी काही युनिव्हर्सल कॉन्शियसनेसची
घटना आहे, ज्याला तुकाराम महाराज तुका आकाशा एवढा किंवा गगनासारखे रूप त्या राघवाचे असं समर्थ म्हणतात. अहम ब्रह्मास्मी उपनिषदाचा ऋषी म्हणतो किंवा सर्वत्र मीच आहे ही एक अनुभूती त्यानंतर प्रकटते. ही 1922 सालची कृष्णमूर्तींच्या जीवनातली घटना आहे, की ते लिहितात की तो रस्ताही मीच होतो, त्या रस्त्याकाठचा दगडही मीच होतो, त्या रस्त्याकाठचे वृक्षही मीच होतो, आकाशही मीच होतो आणि सर्व काही मीच होतो. अशी ती एक ब्रह्ममयतेची अनुभूती आहे. आणि माऊलीची ओवी आहे मग, विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, अवघेची चराचर स्वयेची झाला. तर हे असं सगळं युनिव्हर्सल कॉन्शियसनेस, ज्याला ब्रह्म तुर्या महाकारण देह विज्ञानमय कोश किंवा युनिव्हर्सल, अशी ही मनाची शेवटची अत्यंत तरलतम अवस्था आहे. पण ते मनच आहे आणि ते खोटच आहे, ते खरं नाही. जे काही खरं आहे ते बियॉन्ड कॉन्शियसनेस आहे. त्याची चव तर समजते परंतु चव सांगता येत नाही. ते नेमलेस आणि वर्डलेस आहे. बियॉन्ड कॉन्शियसनेस, बियॉन्ड टाइम, द्वैत अद्वैता पलीकडे, ज्ञान अज्ञाना पलीकडे, असणे नसणे पलीकडे, जाणीव नेणिवे पलीकडे, असं ते, त्याला कोणी निर्गुणही म्हणतं, कोणी इटर्निटी म्हणतं, कोणी नथिंगनेस म्हणतं. कृष्णमूर्तींनी त्याला आदर असंही म्हटलेलं आहे किंवा बुद्ध त्याला शून्य असंही म्हणतात. माऊलीने शून्य महाशून्य हा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये 11 वेळा लिहिलेला आहे, एकदा नाही. हे जे सगुण व्यक्तीवाले माऊली जे बुद्धाच्या शून्यावर टीका करतात ना, यांचे डोळे आंधळे आहेत. जरा ज्ञानेश्वरी वाचा. माऊली शून्य, बुद्ध तर शून्यच म्हणतो, माऊली त्याच्याही पुढे जाऊन महाशून्य म्हणते. तर हे असं सगळं शेवटचं जे काही, ज्याला कृष्णमूर्ती सोर्स ऑफ एक्झिस्टन्स म्हणतात किंवा ओरिजिनल ग्राउंड ऑफ एक्झिस्टन्स असं म्हणतात, असं त्या ओरिजिनल ग्राउंड ऑफ एक्झिस्टन्सची समज त्या एक्झिस्टन्सलाच येते. आणि पुन्हा कॉन्शियस स्टेट मध्ये आल्यानंतर अर्थात त्या सगळ्या तेव्हा अनुभूती येताना अनेक घटना घडतात. त्या घटनांची चर्चा कोणी करत नाही, करू पण नाही. आणि मग एक चित्त बदलून गेलेली व्यक्ती पुन्हा शरीरात येते, मन बदलून गेलेलं असतं, सगळं काही शांत झालेलं असतं, कोणत्याही उर्म्या उठत नाहीत, कोणत्याही डिझायर्स नसतात, कोणत्याही कामना नसतात, कोणत्याही महत्वाकांक्षा नसतात, कोणतीही स्वार्थाची भावना नसते. असं एक मन उदयाला येतं. आणि मग तेव्हा कृष्णमूर्ती लख्ख अगदी हातावरच्या आवळ्यासारखे समजायला लागतात. मग बुद्ध समजतात, मग माऊली पण समजते. हे सगळं समजण्याआधी मी बुद्ध इतका वाचला नव्हता, माऊली सुद्धा वाचली नव्हती, फक्त कृष्णमूर्तीच वाचला होता. आणि कृष्णमूर्तीमुळेच मला बुद्धाचे शब्द समजले. आणि 30 दिवसाच्या कोर्स मध्ये गोयंका गुरुजींनी सांगितलं की आता तुम्ही तुमच्या समाजात परत जा, तुमचे संत श्रेष्ठ कोण आहेत त्याचा तपास करा, त्यांचे ग्रंथ वाचा, त्यांचा अभ्यास करा, आणि तुम्हाला असं आढळेल की जे बुद्धाने सांगितलं तेच तुमच्या संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे. पण काळाच्या ओघामध्ये भलते अर्थ काढले गेलेले आहेत आणि संतांचे खरे अनुभवाचे बोल लोक विसरलेले आहेत. त्यांच्याच ग्रंथाचा आधार घेऊन त्या शब्दांचे अर्थ पुन्हा एकदा नव्याने सांगा. कारण की बुद्धाचे किंवा कृष्णमूर्तीचे शब्द सांगितले तर लोकांच्या अंगावर काटा येतो, पण माऊलीच्याच ओव्या जर सांगितल्या तर एक चकार शब्द कोणी काढत नाही. आणि अशी ही माऊली आपण ओळख करून घ्यावी, याच उद्देशाने मी चांगदेव पासष्टी, अमृतानुभव, ज्ञानेश्वरी, अष्टावक्राची गीता किंवा काही उपनिषद किंवा काही पंचदशी
असे अनेक ग्रंथ आपोआप ओवीबद्ध झाले. तर हे सगळं कृष्णमूर्तींची कृपा आहे आणि मला ती कृपा अॅनी बेझंटची सुद्धा वाटते. जर हा कृष्णमूर्ती नावाचा हिरा अॅनी बेझंटने ओळखला नसता आणि जगापुढे आणला नसता तर आपण आज सगळे अज्ञानात भरकटत असतो. फार मोठे उपकार केले जगावर आणि म्हणून तर ते शेवटी